Hello student, welcome to our channel Maharashtra Media. Today we are started here a bridge course for first to 10th standard students. आणि आज आपण इयत्ता 5वीची इंग्लिशची टेस्ट नंबर फर्स्ट घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण. तर आपला पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1A. Fill in the blanks with one or many. आपल्याला इथे दिलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या फिल करायच्या आहेत. पण कोणते दोन शब्द, वन किंवा मेनी या दोन शब्दाचा वापर करून आपण खाली दिलेले जे चार शब्द आहेत त्यांना पूर्ण करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिला शब्द मॅन. तर मॅन काय येऊ शकतं? वन किंवा मेनी यापैकी काय येऊ शकतं बरं? मेनी येऊ शकतं का? नाही, कारण मॅन्स नाही आहे तिथे, ओनली मॅन आहे. म्हणजेच काय येईल? वन मॅन. सो आपण इथे टाईप करूया वन मॅन. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा शब्द आहे ट्रीज. तर ट्रीज दिलेला आहे तिथे. सो देर आर मेनी ट्रीज. एक ट्री असते तर आपण फक्त TREE ओनली ट्री शब्द असतात. बट देर आर मेनी ट्रीज. सो आपण इथे काय करणार? मेनी ट्रीज. ओके. तर इथे दिलेला आहे ट्रीज. सो मेनी ट्रीज म्हणून आपण मेनी हा वर्ड यूज केला. त्यानंतर फ्लॉवर्स आहे. ओनली फ्लॉवर असतं तर वन फ्लॉवर, बट देर आर फ्लॉवर्स म्हणून आपण तिथे काय यूज केला? मेनी फ्लॉवर्स. आपला फोर्थ शब्द आहे बॉक्स. इथे ओनली बॉक्स आहे म्हणून काय केलं आपण? वन बॉक्स. जर बॉक्सेस असतं तर मेनी बॉक्सेस केला असतं. ओके. सो अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन ए हा सॉल्व झाला आहे. आपण वळूया आता क्वेश्चन नंबर 1B कडे. तर काय दिलं आहे? यूज द करेक्ट लेटर फ्रॉम द ब्रॅकेट अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. कंसातील योग्य शब्द वापरून, अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत, काही 4 शब्द दिलेले आहेत. समजा आपण हा शब्द घेतला तर या शब्दात आपण आय टाकला, एल टाकला, हे टाकून बघायचे. तर हे बघा, आपण इथे टाकून बघूया. समजा आपण ह्या शब्दामध्ये आय टाकला, TIME, टाईम, तर एक शब्द तयार होतोय. अशाच प्रकारे आपण बाकीच्या शब्दांचा सुद्धा त्यांच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपण फिल करणार आहोत. सो टाईम आहे इथे. सो इथे एक टाईम शब्द तयार झाला. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथे TLME हा जर एल टाकला असता आयच्या ऐवजी तर तिथे एक शब्द तयार झाला नसता. सो आपल्याला त्यांनी अर्थपूर्ण शब्द तयार करायला लावलेला आहे. सो याचा करेक्ट ऑप्शन काय आहे? मी त्यावर सर्कल करते. याचा करेक्ट ऑप्शन आहे आय. ओके. पुढच्या शब्दाकडे वळूया आपण. या शब्दामध्ये आपण SMIL, ओके, हे असं दिलेलं आहे दुसऱ्या शब्दामध्ये. तर आपल्याला पुढचा शब्द काय असेल ते लिहायचं आहे. आपण ए टाकलं तर काय होतं? स्मेला हा शब्द नाही आहे. जर आपण ई टाकला तर काय शब्द होईल? स्माईल. सो हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. म्हणजेच आपण त्याला सर्कल करूया. याचा करेक्ट आहे आन्सर ई. पुढचा शब्द घेऊया आपण. पुढचा शब्द घेतला त्यामध्ये CME आपण यू टाकून बघूया. CUME, क्यूम. इट इज नॉट अ वर्ड. आणि जर त्याच्याऐवजी आपण COME टाकला तर तिथे कम हा एक शब्द तयार होतो, अर्थपूर्ण शब्द. कम म्हणजे या. तर मग इथे याचा करेक्ट ऑप्शन हा काय झाला? ओ. चौथा शब्द बघितला आपण तर त्यामध्ये HALD काय शब्द होतो? हल्ड. इट्स नॉट अ करेक्ट वर्ड. आणि त्याऐवजी जर आपण एन यूज केला, हँड, सो इट अ मिनिंगफुल वर्ड. हा एक योग्य शब्द आहे.
एक मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द आहे. आणि मग याचंच उत्तर काय असेल? एन. ओके. सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1B पण सॉल्व झालेला आहे. तर आपण आपल्या क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2A. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? जोड्या जुळवायच्या आहेत. मॅच द फॉलोविंग. खालील जे पिक्चर्स दिलेले आहेत आणि इथे काही लाईन दिलेल्या आहेत, या लाईनला एक योग्य पिक्चर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? जोडी लावायची आहे. सो पहिला घेऊया आपण. इट हॅज अ 3 ब्लेड्स. आता या पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? कशाला 3 ब्लेड्स आहेत म्हणजे पाते आहेत? तर फॅनला, ऑब्विसली फॅनला 3 पाते असतात म्हणजेच ब्लेड्स असतात. सो आपण याची जोडी जुळूया. ही फक्त आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर वी कट व्हेजिटेबल्स विथ इट. आपण व्हेजिटेबल्स कशाने कट करतो? बदकाने करतो का? नाही. ऑब्विसली एक ऑप्शन राहिला तो म्हणजे चाकू. चाकूला काय म्हणतात? नाही. ओके. त्यानंतर आपला अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2A पण सॉल्व झाला आहे. आपण क्वेश्चन नंबर 2Bकडे जाऊया आता. क्वेश्चन नंबर 2B काय सांगतो? लिस्ट द नेम ऑफ एनी 4 बॉडी पार्ट्स. आता तुम्हाला तुमच्या बॉडी पार्ट्स तर माहीतच असतील. अवयव तुमचे शरीरातील कोणतेही 4 अवयव. आपल्याला कोणत्याही 4 अवयवांचं काय करायचं? इथे नाव लिहायचं आहे. सो चला आपण लिहून घेऊया. आता तुम्हाला माहीतच असेल तुमचे बॉडी पार्ट्स ऑब्वियसली. तर आपण पहिला बॉडी पार्ट लिहूया, हेड. हेड म्हणजे डोकं. HEAD, हेड. हा झाला एक बॉडी पार्ट. दुसरा बॉडी पार्ट काय घेऊ आपण? हँड घेऊया. HAND, हँड. हँड म्हणजे हात. त्याशिवाय तर आपण खाऊही शकत नाही, काही करूही शकत नाही, हो की नाही? तिसरा शब्द आपण काय घेणार आहे? लेग. कारण पायाशिवाय तर आपण चालू पण शकत नाही. सो आपण LEG, लेग. ओके. फोर्थ म्हणजे लास्ट शब्द काय घ्यायचा आपण? कोणता जास्त इम्पॉर्टंट आहे अवयव? पोट, स्टमक. STOMACH, स्टमक. स्टमक. ओके. या प्रकारे आपले 4 शब्द तयार झालेले आहेत. तर चला आपण पुढे सुरुवात करूया. आपला थर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन 3A. राईट द मिनिंगफुल वर्ड्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग लेटर्स. खालील प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारा अर्थपूर्ण शब्द लिहा. तर आपल्याला हे जे 4 दिलेले आहेत लेटर्स, त्यांपासून सुरू होणारे 4 शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन हा चालू आहे आणि आता आपण शब्द लिहिणार आहोत. तर पी पासून सुरू होणारा शब्द एक लिहायचा आहे आपल्याला. मग आपण काय लिहायचा? पॅरट. आय थिंक यस. PARROT, पॅरट. ओके. पुढचा शब्द घ्यायचा बी पासून सुरू होणारा शब्द BAT, बॅट. सिम्पल वर्ड BAT, बॅट. पुढचा सी पासून सुरू होणारा शब्द CAT, कॅट. कॅट. नेक्स्ट एम पासून सुरू होणारा शब्द आपण काय घेऊ शकतो बरं? मंकी. MONKEY, मंकी. अशा प्रकारे आपले 4 शब्द तयार झालेले आहेत. आता आपण वळूया आपल्या पुढच्या शब्दाकडे, आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला क्वेश्चन 3B काय आहे? राईट द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोविंग. खालील शब्दांना यमक जुळणारे शब्द लिहा. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीतच असेल. एका सुरात जे शब्दांचा सूर असतो, ज्या सुरात असतो त्या एका सुरातून सुरू होणारे जे शब्द असतात त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात. बोट, गोट, बॅट, कॅट, मॅन, कॅन, किंग, रिंग. हे बघा आपले 4 शब्द तर तयार झालेलेच आहेत.
मग त्यांनी सांगितलं की खालील जे शब्द आहेत, एक पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द, चौथा शब्द, या शब्दांना आपल्याला काय करायचं आहे, रायमिंग वर्ड द्यायचं आहे. आता बोटला काय रायमिंग वर्ड येऊ शकतो बरं? बोटला रायमिंग वर्ड शब्द काय येईल? गोट. मग आपण त्याच्यासमोर त्याचंच रायमिंग वर्ड लिहून घेऊया, GOAT, गोट. बॅटला काय येईल? बॅटला मॅट किंवा कॅट लिहू आपण, सिम्पल आहे. मॅनला काय येईल? मॅनला काय येईल? कॅन, CAN, कॅन. त्यानंतर नेक्स्ट लास्ट वर्ड आहे आपला किंगला काय येईल? रिंग किंवा सिंग म्हणूया आपण गाणं गातो, सिंग. अशा प्रकारे आपले रायमिंग वर्ड्स पण आपण शिकलेलो आहोत आता. तर आपण आपला शेवटचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4B. चूज वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड फॉर्म 3 मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर आपल्याला प्रत्येक गटातून एक शब्द निवडून 3 अर्थपूर्ण वाक्य तयार करायची. मग आपण आता वाक्य तयार करूया, ठीक आहे? ओके. आता आपण वाक्य कसं तयार करणार? आय रीड्स अ बुक. किंवा आपण त्यापेक्षा एक वेगळी मिनिंगफुल लाईन तयार करायची आहे आपल्याला. तर काय वाक्य होऊ शकतं बरं? वी प्ले किंवा रीड्स बुक किंवा न्यूजपेपर्स. वी रीड्स, वी प्ले गेम्स. आय रीड्स अ बुक. ही टूक अ डॉग. अशा प्रकारे आपले 3 लाईन तयार झालेले आहेत. तर आपण इथे खाली ते लाईन लिहून घेऊया. पहिली लाईन, दुसरी लाईन आणि तिसरी लाईन. आय रीड्स बुक. आय रीड्स ए बुक. त्यानंतर पुढची लाईन काय झाली आपली? वी प्ले गेम्स. आणि लास्ट लाईन काय तयार झाली आपली? ही टूक डॉग. ओके. अशा प्रकारे आपल्या 3 लाईन्स तयार झालेल्या आहेत. आणि आपला क्वेश्चन नंबर 4B हा पण कंप्लीट झालेला आहे आणि हा शेवटचा प्रश्न होता. अशा प्रकारे आपली स्टँडर्ड 5ची इंग्लिशची टेस्ट नंबर 1 ही संपलेली आहे. पुढच्याही टेस्ट आपण घेणारच आहोत. तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.